नंदुरबारच्या कड्याकपारीत आदिवासी संस्कृती सोबत ती अजूनही जिवंत आहे। ती म्हणजे डाकीण प्रथा। बाई जन्माला येते, संसार करते, जन्म देते, जीव लावते आणि ती शेवटी डाकीण ठरते। सातपुडा पर्वत राजाच्या कुशीत वसलाय नंदुरबार, आदिवासी बहुल जिल्हा। उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा सगळ्याच बाबतीत वेगळा। कधी कुपोषण तर कधी नर्मदा बचाव आंदोलन सतत चर्चेत राहिलेला हा भाग इथली वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती लोकांना आकर्षित करते। पण या संस्कृतीच्या मागे काळा पदरही लपलाय, अंधश्रद्धेचा। गावातल्या एखाद्या बाईला डाकीण ठरून तिचा सन्मान, जगण्याचा हक्क सगळं हिरावून घेणारी ही प्रथा आजवर शेकडो जीव उद्ध्वस्त करून गेली आहे। तर मग ही डाकीण प्रथा नक्की आहे तरी काय आणि तिने कसं सातपुड्यातल्या महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केले, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर एखाद्या महिलेच्या अंगात भूत शिरलंय किंवा तिला काही दैवी शक्ती प्राप्त झाली आहे असं समजलं की गावकरी तिला डाकीण किंवा चेटकीण म्हणायला लागतात। आपल्या डोक्यात डाकिणीचे चित्र म्हणजे काय असतं बरं? मोठे लाडभडक डोळे, अस्ताव्यस्त केस, चेहऱ्याला आणि शरीराला स्पष्ट आकार नसलेलं रूप, घोगरा आणि मोठा आवाज आणि कधीही रूप बदलण्याची ताकद। ही प्रतिमा आपल्याला सिनेमे, नाटकं आणि कथा यातून सतत दिसत असल्यामुळे मनात पक्की झाली आहे। पण प्रत्यक्षात अशा आरोपांच्या नावाखाली गावांमध्ये अनेक महिलांना निर्दयीपणे बळी दिला जातो आणि या डाकिणीला संपवायचं म्हणून चालणारी ही डाकीण प्रथा आजही सातत्याने सुरू आहे। डाकीण म्हणजे सातपुड्यातील शापित सत्य। दारिद्र्य आणि अज्ञानात जगत असलेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अजूनही लांब असलेल्या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात रोज कुठे ना कुठे डाकीण म्हणून महिलेची छेड काढली जाते। अख्खं गाव त्या महिलेला बहिष्कृत करतं। माणुसकी ओशाळवाणी व्हावी असा अत्याचार त्या महिलेवर करतात। त्या महिलेला एखाद्या मांत्रिकाकडे नेऊन तिची नको ती परीक्षा घेतली जाते आणि तिला कायमचीच गावाबाहेर काढली जातं। अशा कितीतरी महिला आजच्या विज्ञान युगातही अंधश्रद्धेमुळे देशोधडीला लागल्या आहेत। मूल आजारी पडलं, एखाद्याच्या घरात वाईट घटना घडल्या तरी त्याचा संशय एखाद्या महिलेवर घेतला जातो। त्या महिलेने जादूटोणा केला म्हणूनच आपल्या घरात अशी दुर्दैवी घटना घडली असा संशय येऊन त्या महिलेला डाकीण ठरवलं जातं। पण मंडळी, सातपुड्यातल्या फक्त पावरा आणि आदिवासी समुदायातच नाही तर महाराष्ट्रात गडचिरोली, पालघर आणि भारतात झारखंड, आसाम या राज्यातही डाकीण प्रथा अजूनही जिवंत आहे। कधीही कोणत्याही बाईला डाकीण म्हटलं जाऊ शकतं। गावात कुणी वारलं, आजारी पडलं, शेताचं, धान्याचं, जनावराचं नुकसान झालं असं कोणतंही कारण पुरतं, त्या संशयावरून बाईला मारहाण केली जाते। स्मशानातली राख खायला लावणं, माणसांची लघवी प्यायला लावणं, तोंडाला काळं फासणं असे अत्याचार केले जातात। गावातून हाकलून लावलं जातं, तिचा खूनही केला जाऊ शकतो। नेमक्या किती महिलांना आजपर्यंत डाकीण ठरवलं गेलंय, त्यातल्या किती जणींनी अन्याय मान्य केला, कितींचा अमानुष छळ केला गेला, किती जणींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या, किती जणींचे खून झाले आणि किती आरोपींना शिक्षा झाली याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही। नंदुरबारचा विचार केला तर प्रत्येक गावात नाही तर त्यातल्या प्रत्येक पाड्यावर एका महिलेला डाकीण ठरवलं जातं। असं म्हटलं तरी ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही, असं या भागात काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सांगतात। मूल आजारी पडलं, एखाद्याच्या घरात वाईट घटना घडल्या तरी त्याचा संशय एखाद्या महिलेवर घेतला जातो। त्या महिलेने जादूटोणा केला म्हणूनच आपल्या घरात अशी दुर्दैवी घटना घडली असा संशय येऊन त्या महिलेला डाकीण ठरवलं जातं। सुरुवातीला शेजारचे लोक असे संशय घेऊन तिचा छळ करू लागतात। नंतर गावात गाव पंचायतीची बैठक बसवली जाते आणि त्या महिलेवर आरोप लावला जातो। एकदा पंचांनी ठरवलं की कुटुंबातील लोकही त्या महिलेला बहिष्कृत करतात। तिची परीक्षा घेण्यासाठी गुजरात मधील 52 गज येथे मांत्रिकाकडे घेऊन जातात। तिथे तिची साखळदंड तोडण्यासह इतर अनेक कठीण परीक्षा घेतल्या जातात। या परीक्षा इतक्या कठीण असतात की कुठलीही महिला सहजासहजी त्यातून बाहेर पडू शकत नाही। अखेर मांत्रिकही तिच्यावर डाकीण असल्याचा शिक्कामोर्तब करतो आणि त्या महिलेला कायमचेच गावातून बहिष्कृत केले जातं। अशा महिलांना आपल्याकडे माहेरी जाऊ शकतात ना नातेवाईकांकडे। आजही शेकडो महिला या प्रथेच्या बळी पडल्यात। त्यातल्याच एक आहेत पोरीबाई। पोरीबाईच्या घरा शेजारी राहणाऱ्या कुटुंबातला 24 वर्षाचा तरुण मुलगा एका महिन्याच्या आजारपणानंतर वारला। 200 किलोमीटर लांब गुजरातच्या सुरत शहरात एका खासगी रुग्णालयात तो कोमात होता। तेव्हाच त्याचं कुटुंब इकडे भक्ताकडे ज्वारीचे दाणे घेऊन गेलं होतं। रुल्या भक्तानं एक विशिष्ट समविषम पद्धतीनं दाण्यांची मांडामांड केली आणि त्यावरून एक डाकीण पोराला खात असल्याचं सांगितलं। थेट नाव न घेता डाकीण असलेल्या महिलेचा नवरा कमजोर आहे, तिला 2 मुलं आहेत, तिचं घर पक्क आहे आणि एक घर साधं आहे अशा काही ढोबळ खुणा त्यानं सांगितल्या। पोतीबाईचे पती गंभीर नैराश्याशी झगडताय हे साऱ्या गावाला माहित होतं। त्यांच्यावर आधीपासून संशयच होता। त्याची खातरजमा भक्ताने केली होती
आणि खोटं ठरवता येत नाही ते सत्य म्हणून सगळ्यांनी स्वीकारलं. तिकडे सुरतहून मुलाच्या मृत्यूची खबर आल्याबरोबर गावकऱ्यांचा मोठा जमाव पोतीबाईच्या घरावर चालून गेला. तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी मंत्रतंत्रानं तूच माझ्या मुलाला आजारी पाडलं, तूच डाकीण आहेस, तुला मी आता राहू देणार नाही असं म्हणत सुकालाल पावरानं सख्या भाऊजाईच्या चिकीबाईच्या डोक्यात लाकडी दांडक्यानं वार करून तिचा खून केला होता. त्यानंतर काही दिवसांनी 35 वर्षीय महिलेला डाकीण समजून तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढून धिंड काढण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या घटना नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव परिसरातील आहे. मंडळी, देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष होतील, पण अजूनही स्वतंत्र देशात डाकिणीसारखी प्रथा श्वास घेते. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण अंधश्रद्धा निर्मूलन ही फक्त कायद्याची लढाई नाही, तर आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेची लढाई आहे. बाकी या डाकिण प्रथेवर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.